काय खाता, कसं खाता आणि ते कोणत्या वेळेला खाता याचा आहे ना शरीरावर डायरेक्ट परिणाम होणार असतो. आणि डायरेक्ट परिणाम म्हणजे काय, की त्याचा शरीरात असा बदल होतो की तुम्ही कंट्रोल करून पण लवकर कंट्रोल होत नाही. म्हणजे काय का मोठमोठे आजार झाल्यानंतर आपल्याला कळतं की अरे यार मला हा आजार झाला पण मी असं काही वेगळं काही केलंच नाही. पण त्याच्या आधी आपण हे समजून घेत नाही की आपण शरीराला खरंच त्या त्या वेळेला त्या त्या पद्धती देत होतो का, त्या पद्धतीत आपण खाणं देत होतो का, त्या पद्धतीत आराम देत होतो का. आता सगळ्यात आधी काय होतं आहे की आपल्याला छोटेले आजार असतात पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. थकवा येणं, हातपाय थकून जाणं, डोकं जड पडणं, काम करायची इच्छा नसणं, पोट साफ न होणं, ॲसिडिटी होणं, गॅस होणं, हे सगळे छोटेले आजार आहे. आणि ह्या छोट्याल्या आजारांचं मोठं रूप आहे ना नंतर घडायला लागतं. म्हणजे मोठ्या आजारात झाल्यानंतर आपल्याला कळतं की हा आजार होता, पण त्याच्या आधी ना हा बेस आपल्याला कळलाच नाही कधी. मला जर थकवा येतोय तर मला कळलं पाहिजे की मला